मुलं पालेभाजी खाण्यासाठी नको म्हणतात, मग फक्त 10 मिनिटात असा पालक पराठा बनवा की ते पुन्हा पुन्हा मागतील. संपूर्ण पालकाची गड्डी या ठिकाणी वापरली. टिफिनसाठी हेल्दी काहीतरी बनवायचं असेल ना, तर मग हा झटपट तयार होणारा पौष्टिक आणि चविष्ट पराठा नक्की ट्राय करून बघा. आता या ठिकाणी पूर्ण पालकाची गड्डी स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली. शक्य तेवढी बारीक कट आपल्याला करायची. थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली. आता एका कढईमध्ये भिजताना याच्यात पालक, कोथिंबीर घेतली. एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. हिरव्या मिरचीचा लसूण टाकून हा ठेचा केला होता. 1 चमचा भरून टाकला आहे. तिखटाप्रमाणे कमी जास्त करायचा आहे. 2 चमचे दही घेतलं, पाव चमचे जिरं, पाव चमचे हळद, अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. थोडंसं 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. आता छान घट्टसर पाण्याची गरज लागेल तसं घेऊन आपल्याला घट्ट तेवढा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे तेल लावून. आता झाकून ठेवल्यामुळे मस्त ही कणिक मुरते आणि छान पराठे आपल्याला लाटता येतात. आता आपण पुळाची चपाती करतो ना, त्याप्रमाणे पूळ करून याचे पातळ असे पराठे तयार करून घेतले. तुम्ही हव्या त्या आकारात लहान मोठे याचे पराठे तयार करून घ्या आणि दोन्हीकडून तूप टाकून मस्त तव्यावरती खमंग खरपूस असे हे पराठे मी भाजून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये पूर्ण पालकाची गड्डी वापरल्यामुळे भरपूर पोषक तत्व असलेला हा पराठा आपला तयार झाला आहे. मुलांना अशी हेल्दी टिफिन रेसिपी आपण नक्की तयार करून देऊ शकतो आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो. मी मुलांना आठवड्यातून एकदा हा नक्की ट्राय करते. मुलांना खूप आवडतं. अगदी त्यांना समजत देखील नाही की आपण याच्यात पालक टाकलेला आहे. इतका टेस्टी हा तयार होतो. तर तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या मुलांना हेल्दी रेसिपी नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.